नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, स्पर्धा परीक्षा रिलेटेड चालू घडामोडीबद्दलचा हा व्हिडिओ आहे आणि आजची तारीख आहे 6 फेब्रुवारी 2024. तर आजपर्यंत तयार झालेले TCS प्लस IBPS पॅटर्ननुसार जे टॉप महत्त्वाचे 20 करंट अफेअर्स रिलेटेड प्रश्न आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती डेली मिळत जाईल. तर चला आपण सुरुवात करूया. तर बघा, करंट अफेअर्स 6 फेब्रुवारी 2024. तर आपण बघूया आजचा पहिला प्रश्न. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थालापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला आहे? तर त्याचं करेक्ट नाव आहे तमिजगा वेत्री कळघम, म्हणजेच TVK असं शॉर्टमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर चला नेक्स्ट प्रश्न बघूया. नुकतेच वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचं नाव आहे डॉक्टर राजाध्यक्ष यांचं नुकतीच वित्त आयोगाच्या सदस्यपदी निवडणूक करण्यात आली आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. तर बघा, सलग 6 वेळी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री कोण ठरले आहेत? तर त्या आहेत निर्मला सीतारामन. या सलग 6 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. खेलो इंडिया विंटर गेम 2024चा शुभांकराला काय नाव देण्यात आले होते? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, खेलो इंडिया रिलेटेड प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे शिन ए शी. तर हे लक्षात ठेवा, या प्रकारचे प्रश्न तुम्हाला TCS आणि IBPS मध्ये बघायला मिळतात. नेक्स्ट प्रश्न बघा. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल प्रकाशित करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये 2023 मध्ये भारत कितवा आला आहे? तर त्याचं भारताचं स्थान आहे करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये 93व्या स्थानी आला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. अलीकडे प्रकाशित भारतातील हिमबिबट्या स्थितीच्या अहवालानुसार भारतातील हिमबिबट्यांची संख्या किती आहे? तर ते आहे टोटल 718 इतके हिमबिबटे भारतामध्ये सध्या आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा. भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे गोवा या राज्यात भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभा सदस्य म्हणून कोणाला नामनिर्देशित केले आहे? तर त्यांचं करेक्ट नाव आहे सतनाम सिंग सिंधू यांना नामनिर्देशित केले आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. महाराष्ट्राचे उदय विश्वनाथ देशपांडे यांना 2024चा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो, खेळासंबंधी प्रश्न आहे आणि त्यांचा संबंध आहे मलखांब या खेळाशी. नेक्स्ट प्रश्न बघा. मेघालय खेळाच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर त्यांचं नाव आहे द्रौपदी मुर्मू, जे आपले राष्ट्रपती आहे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया आता. बघा, सुलतान इब्राहिम इस्कंदर हे कोणत्या देशाचे 17वे राजा बनले आहेत? तर हे बनले आहेत मलेशिया रिलेटेड. आपल्या शेजारी देश आहे आणि शेजारी देशाशी रिलेटेड जे काही करंट अफेअर्स प्रश्न असतात ते आपल्याला पण त्याची पण तयारी करावी लागते, कारण तशा प्रकारचेच प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये पण बघायला मिळतात. चला आता 12वा प्रश्न बघूया. नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या एक समंदर मेरे अंदर या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे संजीव कुमार जोशी. चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया 13वा. जागतिक पाणथळ दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 2 फेब्रुवारी. हा प्रश्न खूपदा रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे आता मला वाटते बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हा प्रश्न पण पाठ झालेला असेल. तर बघा मित्रांनो, समोर जाण्याआधी परत एकदा सर्वांना विनंती, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेग्युलर करंट अफेअर्स पाहिजे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायची, जेणेकरून जे काही डेली अपडेट्स मी टाकत जाईल त्याचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत जातील. नेक्स्ट प्रश्न बघूया. भारतीय तटरक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर त्याचं उत्तर आहे 1 फेब्रुवारी या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो. नेक्स्ट. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवली आहे? तर ती आहे श्रीलंका. आपल्याला माहिती आहे की श्रीलंकेवरती ICCने बंदी आणलेली होती, पण आता ती बंदी उठवलेली आहे. नेक्स्ट. तर बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन घेण्याआधी माझं टेलिग्राम चॅनल पण आहे सेम नावाने, ई नोकरी संदर्भ. तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेले की त्याची लिंक मिळून जाईल. जॉब रिलेटेड जे काही अपडेट असतात ते आपण ते
टेलिग्राम चॅनलवरती पण टाकत असतो, तर तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. नेक्स्ट प्रश्न बघा, जळगाव जिल्ह्यातील अळमनेर येथे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर त्यांचं नाव आहे सुमित्रा महाजन. आणि परत त्याच्याशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारतो होमवर्कसाठी. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष होते, ओके, त्यांचं नाव काय तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट प्रश्न 17वा प्रश्न बघा, दरवर्षी कोणता दिवस हा रिपीट झाल्याचं तरी चला आपण घेऊन घेऊ एकदा. तर दरवर्षी कोणता दिवस हा जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर 2 फेब्रुवारी. आधीचा कव्हर झाला आपला प्रश्न बऱ्याचदा. तर असे प्रश्न जरी आले, आता तुम्हाला हा प्रश्न 100% पाठ झालेला असेल. ओके, चला आता नेक्स्ट घेऊया. महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील अळमनेर येथे कितवे अखिल भारतीय मराठी संमेलन आयोजित करण्यात आले होते? खूप महत्त्वाचा प्रश्न. 97वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. आणि याच्यावरती होमवर्क तुम्हाला मी ऑलरेडी एक प्रश्न विचारलेला आहे की याचे अध्यक्ष कोण होते? त्याचं उत्तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. याच्यावरून तुम्हाला तुमची तयारी कितपर्यंत झालेली आहे कळून येईल. आणि अशाच प्रकारचे मित्रांनो प्रश्न आपल्या एक्झाममध्ये बनत असतात. तर याच बघा, या प्रश्नामध्येच मी 2 ते 3 पॉईंट कव्हर केलेले आहेत. एकतर अळमनेर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो या प्रकारचं, त्याच्यानंतर कितवे साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष कोण होते याच्यावरती पण प्रश्न आपण घेतलेला आहे, आणि उद्घाटन कोणी केलं हा पण प्रश्न आपला कव्हर झालेला आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया, खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्या देशाने भारताची डिजिटल पेमेंट म्हणजे ज्याला आपण UPI म्हणतो च्या वापरास मान्यता दिली आहे? तर बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न, आणि याचं उत्तर आहे फ्रान्स या देशाने. तर अशा प्रकारचे प्रश्न पण आपल्याला करंट अफेअर्समध्ये लक्षात ठेवायचे. फ्रान्स या देशाने आता UPI एक्सेप्ट केलेला आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा आता 20th नंबरचा. बघा, भारतीय हवाई दलाच्या वायुशक्ती म्हणजेच भारतीय हवाई दलाची वायुशक्ती 2024 सराव कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पोखरण या ठिकाणी भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती हा अभ्यास आयोजित करण्यात आलेला होता. चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया. तर बघा, नेक्स्ट प्रश्न, भारतीय हवाई दलाचा कोणता सराव राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित करण्यात आलेला होता? तर याच्याशी रिलेटेड प्रश्न होता हा, आणि त्याचं नाव वायुशक्ती 2024. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. अशा प्रकारचे प्रश्न सैन्य रिलेटेड, ओके, असे पण प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये येत असतात. तर वायुशक्ती लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट प्रश्न घेऊया आपण. तर बघा, क्रीडापटूसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील ही पहिली IIT ठरली आहे. तर ती कोणती IIT आहे? याचं करेक्ट उत्तर आहे IIT मद्रास ही देशातील पहिली IIT ठरली आहे ज्यांनी खेळाडूसाठी जागा राखीव ठेवल्या आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा, आणि हा जो प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क आहे, विथ ऑप्शन दिलेला आहे मी इथे. तर आता आपण हा एक होमवर्कसाठी प्रश्न घेऊया. तर बघा, महाराष्ट्र राज्यात कुठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे? हिवरे बाजार अहमदनगर, पटोदा संभाजीनगर, गोजूबाबी बारामती की काटेवाडी इंदापूर? तर याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, हे होते आजपर्यंतचे म्हणजे 6 फेब्रुवारी 2024चे टॉप करंट अफेअर्स. आणि जर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा उद्या भेटू सेम नवीन करंट अफेअर्स सहित. ओके, थँक्यू व्हेरी मच.